स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. एनर्जीच्या क्लासमध्ये व्हिडिओ ऑन असतो. मॅडम व्हिडिओ ऑन करा. थँक्यू. व्हिडिओ ऑन करा मॅडम. सरोज मॅडम करा व्हिडिओ ऑन. हो मॅडम, एक मिनिट. सुनीता मॅडम बसून जा. 7 चक्र ऍक्टिव्ह करायचे. 7 चक्र ऍक्टिव्ह करून आपले जीवन बदलवायचं आहे. थोडं टेकून बसा. चला सुरू करायचा क्लास. सुरू करायचा क्लास. कुठून आहे मॅडम? पॉल मॅडम कुठून आहे तुम्ही? अनम्यूट करा. मॅम मी कर्नाटक, हुबळी. अच्छा, मराठी कळेल ना? हो हो, मी मराठीच आहे. अच्छा, तिकडे मिस्टर ते जॉबला असतात. हा बॉर्डर येते वाटते बहुतेक, है ना? येस येस. अच्छा, चला. आजचा क्लास फक्त सकारात्मक विचार. खरं तर जीवनाला बदलवायचं आहे, सकारात्मक विचार बदलवायचे आहे, त्यासाठी हा रेकीचा क्लास आहे. रेकी कधी ऐकलं का तुम्ही? हा, येस व्हिडिओ ऑन मॅम. करा मॅडम. व्हिडिओ ऑन करा तर मला खूप आनंद होईल, कारण एनर्जीचा क्लास. थँक्यू मनीषा मॅडम. हा बोला, काही विचारलं का? नाही, रेखी रेखी बद्दल विचारलात आपण. पण रेखी बद्दल मी सांगितलं. येस, मी ऍक्च्युली फेसबुकला फ्री साठी आलेलं. त्यासाठी मी एक वेळ जॉईन झालेले, पण जाता हा आलं नाही. हा. हा, मग आता परत रिटर्न मी जॉईन झाले दुसरी, म्हणजे तुमच्यात. अच्छा, तुम्हाला माहिती आहे रेकी विषयी? रेकी काय आहे? रेकी बद्दल म्हणजे एवढी काही इन्फॉर्मेशन नाहीये मला. आपल्याच मध्ये असलेली एनर्जी माहित आहे. आपल्याच आतमध्ये ती एनर्जी हा आहे. कुठल्याही साधन यूज करत नाही आपण. जेव्हा रेकीचा यूज करतो ना, तेव्हा फक्त आपले हे 2 हात. आणि लोक म्हणतात काला जादू करते. तुम्ही सांगा, तुमच्याच 2 हाताने तुम्ही स्वतःला काला जादू कराल का? शक्य नाही ना. आपल्या 2 हाताने आपण काला जादू करू शकत नाही. शक्यच नाही. पण लोकांची भावना किती बदललेली आहे की बाबा, लोक रेकी याड लावते म्हणजे काला जादू करते. कुठलाही काला जादू नाहीये. तुमच्यात माझ्यात प्राण्यांमध्ये असलेली ही नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे शारीरिक प्रॉब्लेम, नात्यांमध्ये प्रेम आणि खिशामध्ये पैशाचा बॅलन्स सॉल्व्ह करू शकता. आता ही दुनियामध्ये जेवढे प्रॉब्लेम होऊन राहिले ना आपल्याला, ते कुठूनच नाही, फक्त आपल्याच एनर्जी ब्लॉकमुळे आहे. तुम्ही, मी फक्त आणि फक्त एनर्जीने बनलेला आहे. हा एनर्जीचा खेळ आहे, कुठलाही नाही. रेकी विथ इंटेन्शन. तुम्ही जर समोर आला समोरचे ऍडमिशनसाठी, तर जेव्हा तुम्ही रेकी सोबत जे इंटेन्शन जोडाल ना, तुम्ही आताही सांगते मी 5 दिवसाच्याही क्लासमध्ये मी तुम्हाला सांगूनच देईन जीवन खरं म्हणजे कसं जगायचं आहे. तुम्ही रेकी सोबत जे इंटेन्शन जोडाल ना, तसा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. आता तुम्ही म्हणाल माझ्या जीवनात खूपच दुःख आहे, तर तुमच्या जीवनात दुःखच येईल. आणि तुम्ही म्हणाल माझ्या जीवनात खुश आहे, तर आपल्या जीवनात खुश येईल. बघा, दुःखी कोण नव्हतं मला खरं सांगा? कोण दुःखी नव्हतं? आपल्या धर्तीवर जेव्हा इतके प्रभू रामचंद्र, किती पवित्र पुरुष, ईश्वराचं रूप मानतात त्यांना. विचार करा, त्यांच्या आयुष्यात बी कमी दुःखाला 14 वर्षाचा वनवास कमी होतो का? त्या ईश्वर रूपी, आपण त्याला ईश्वराचं रूप मानतो, तो वनवास कमी होता का? पण ते रडले का? हारले का? त्यांनी जीवन जगलं ना. पण आपल्या आयुष्यात एवढंसं दुःख येईल ना, तर आपण घेऊन बसतो, मेरी ही जिंदगी में कितना गम आया. नक्कीच ना. पण आपण त्याच्यावर सोल्युशन काय आहे ना, ते शोधत नाही. पण रेकीमध्ये सोल्युशन मिळतं. खरं म्हणजे तुम्हाला त्या सोल्युशन पर्यंत कसं पोहोचायचं, ते रेकीच्या या 5 दिवसाच्या सेशनमध्ये तुम्ही शिकणार आहे. बघा कसं असते ना, शेवटी बदल आपल्यालाच घडवायचा असतो. आपल्याला स्वतःला बदलवायसाठी कोणी येईल का? की स्वतःला बदलावं लागेल? सांगा तुम्हीच. सांगा मॅडम. स्वतः
नक्कीच स्वतःला बदलावं बदलावं लागेल ना स्वतःला. मग आपण कशी अपेक्षा लावतो की समोरचा येईल, मला प्रेम करण, तेव्हा मी माझ्या स्वतःला प्रेम करेल. होते ना असं, हा मला प्रेम करत नाही, तो बी करत नाही, तो बी करत नाही. कुणी सेंटेन्स तयार केलं हे? पण स्वतःला प्रेम करण्याची जिम्मेदारी स्वतःची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या घरी जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण समोरच्या व्यक्तीला बदलवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. करतो की नाही करत? समोरच्या हा. व्यक्तीला Yes. बदलवायचं असतं आपल्याला, आपल्या घरातला व्यक्ती. पण त्या समोरच्या व्यक्तीला बदलताना आपली किती मानसिक स्थिती खराब होते हे माहित आहे का आपल्याला? कधी हो. विचार केला का याचा? किती आपल्या मनावर परिणाम होतो, त्या मानसिक स्थितीवर किती परिणाम होते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बदलायला जातो. कसं आहे ना, शेवटी बदल स्वतःमध्ये घडून आणायचे असते. चला, आज मनीषा मॅडम तुम्हाला मी भाग्यशाली बनवते. तुम्हाला काही तुमच्या लाईफ विषयी काही प्रश्न आहे का? माझ्या जीवनात खूपच दुःख आहे असे. दुःख तर सर्वांनाच असतात. दुःख सगळ्यांनाच असतात, फक्त फरक एवढा आहे की त्याला ऍक्सेप्ट करायचे तोंड नाही. द्यायला पाहिजे. काय बस हा. त्याचा सामना करायचा आहे आपल्याला प्रत्येक वेळेला. नक्कीच बरोबर. आता सांगा, तुम्हाला भाग्यशाली बनायला आवडेल का मॅडम? यस. नक्कीच आवडेल ना. आता समोर आपण इथून हो. पुढे तुम्हाला मी भाग्यशाली बनवते, एक ऑफर पण देते छान. लाईफ कशी जगायची सेलिब्रेशन मोड मध्ये, मी ते सुद्धा शिकवते तुम्हाला आज. ठीक आहे, बघा, आपण शेतकऱ्याचीच मुलं आहे, तुम्ही मी, आपण काही एवढे क्लास 1 अधिकाऱ्याचे जरी असला तरी तो क्लास 1 अधिकारी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. ठीक आहे, आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहे. शेतकऱ्यासारखं व्यक्तिमत्व आपलं असायला पाहिजे. जेव्हा शेतकरी, बघा, आपल्याजवळ 1000 डिग्र्या जरी असेल ना, तरी जीवन जगण्याचं तंत्र कोणाजवळ मिळते? शेतकऱ्याजवळ. शेत- नक्कीच मिळते. कारण हो. आपण शेतकऱ्याजवळ, बघा, बी आणण्यासाठी कधी कधी पैसा सुद्धा नसतो, तरी त्याची पेरणीची तयारी असते. Yes. कदाचितच जास्त पाऊस आला तरी त्या शेतकऱ्याचं नुकसान, कदाचित कमी पाऊस आला तरी त्या शेतकऱ्याचं नुकसान. पण विचार करा, त्या शेतकऱ्याला कधी तुम्ही डिप्रेशन मध्ये बघितलं का? आपण एसी मध्ये, कूलर मध्ये, छान स्टाईलच्या घरात राहतो, तर आपण डिप्रेशन मध्ये जातो. पण तो शेतकरी बघितला का कधी डिप्रेशन मध्ये जाताना? कधीच नाही, जातच नाही. शेतकरी डिप्रेशन मध्ये जातच नाही, कारण त्याची जी सहनशक्ती आहे ना, ती खूपच भारी आहे. तेवढी सहनशक्ती आपल्यामध्ये आहेच नाही. आणि शेतकरी काय करतो, शेतामध्ये त्याला गहू पेरायचा असेल तर तो शेतकरी गहूच घेऊन जातो, नेतो गहूच. त्याला जर चना पेरायचा असेल तर तो चना घेऊन जातो. पण विचार करा, त्या गहू आणि चनाच्या आजूबाजूने जर कुठलं पीक आलं, सॉरी, तण जर आलं, तर तो शेतकरी घरी नेतो का मॅडम? मॅडम नाही, व्हिडिओ काढून ऑन करा, उघडून टाक. शीतल मॅडम व्हिडिओ ऑन करा. नेतो का तो घरी? नाही. तणाला काय करतो तो? काढून फेकतो. येस. मग आता तसंच आपलं आयुष्य आहे. मग सांगा तुम्ही, आपल्याला आपल्या आयुष्यात काय पाहिजे? एक मिनिट थांबा, त्या मॅडमला मी क्लास जॉईन करायला लावते. पण आपल्याला आपल्या आयुष्यात काय पाहिजे खरं सांगा? सुखच पाहिजे. सगळ्यांना सुख पाहिजे, नात्यांमध्ये प्रेम पाहिजे, सगळ्यांना शरीरात आरोग्य पाहिजे, खिशामध्ये एवढा पैसा पाहिजे, लागण एवढाच. ईदभर पोटासाठी जगणं, पण पैसा एवढा पाहिजे, पाहिजे एवढा. पण आपण आपल्या आयुष्यात कशाची पेरणी करून ठेवलेली आहे? दुःख, तणाव, नाही. चिंता, डिप्रेशन. आणि त्यामुळे आपलं किती नुकसान झालं, आपल्या शरीरात कितीतरी आरोग्याचे प्रॉब्लेम झाले, आपलेच नातेसंबंध खराब झाले, आपलाच पैशाचा प्रॉब्लेम झाला. मग आपण शेतकऱ्यासारखं जगलं पाहिजे की नाही पाहिजे? तो शेतकरी काय करतो, शेतामध्ये आलेलं तण तो कधीही घरी नेत नाही, कारण त्याला चांगल्याने माहित आहे, मी जर तण नेलं तर मला भाव मिळणार नाही, माझ्या पिकाला भाव मिळणार नाही. आपलेच आई वडील. नक्की ना मॅडम? मनीषा मॅडम, तुमचा व्हिडिओ ऑफ आहे का?
नाही मनीषा मॅडम नाही, कुठल्या मॅडम? हे सगळे मोबाईलने जॉईन झाले ना, मला कळतच नाहीये. तुम्ही थोडं व्हिडिओ तो ऑन करा प्लीज. ओप्पो कोण आहे? व्हिडिओ ऑन करा. ओप्पो कोण आहे? एनर्जीच्या क्लासमध्ये व्हिडिओ ऑन बघा. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, दूर दूरपर्यंत तुमचा ना माझा नातेसंबंध सुद्धा नाही, ना रक्ताचं नातं आहे, ना मी तुम्हाला ओळखत. ओके, विल स्टार्ट व्हिडिओ लेटर. ओके. पण कसं आहे ना, एका विचाराने, एका शब्दाने तुम्हाला माझ्यापर्यंत जुळवलं. तुम्हाला कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये बदल घडून आणायचा होता आणि मी बदल घडवण्यासाठी बसलीये. एका विचाराने आपण जुळलो ना मॅडम, नक्कीच ना मनीषा मॅडम, सुनीता Yes. मॅडम, एका विचाराने जुळलो ना आपण. इकडे बघ. घरी बसलो होतो, कुठला तरी एक विचार येऊन राहिला मनामध्ये आणि त्या विचाराने मला त्रास होऊन मी राहिला. तुला चला काहीतरी मिळेल का, थोड्या कुठेतरी वेळाने चाय सोल्युशन बनवून मिळेल देते का, हं. सोल्युशन मिळेल का, म्हणून आपण ते सोल्युशन शोधासाठी तुम्ही माझ्यापर्यंत आले ना. कदाचित माझ्यापर्यंत हो. नसते आले, कुणा दुसऱ्याजवळ गेले असते. पण तुमच्याच विचाराने तुम्हाला पोहोचवलं नाही इथपर्यंत. मयुरी मॅडम व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मला खूप आनंद होईल, छान वाटतं. कसं आहे ना, तुम्ही ज्या उद्देशाने जुळले ना रेकी क्लास करायला, जरी 5 दिवसाचे क्लास फ्री असले ना तरी व्हिडिओ ऑन करा, कारण उद्देश महत्वाचा चाय असतो. बनवून देते तुला. अरे कपडे सरोज भिजू घालून मॅडम, घे. व्हिडिओ म्यूट करा. मी म्यूट करते, तुम्ही अनम्यूट करून राहिले. तुमचा पर्सनल आवाज येत आहे मला. व्हिडिओ ऑन राहू द्या, म्यूट करा फक्त. तुम्ही माझ्यासोबत जुळताना कुठल्या तरी उद्देशाने जुळले असेल मॅडम, नक्कीच ना. काहीतरी उद्देश असेल बरोबर. तुमचा, की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये ही प्रॉब्लेम आहे, मला या प्रॉब्लेम पर्यंत पोहोचायचं आहे, मला माझ्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे. नक्कीच पोहोचली इथपर्यंत. मग आता त्या सोल्युशनसाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करून माझ्यासोबत कनेक्ट होणं आवश्यक आहे की नाही? मग आता तुम्ही व्हिडिओ ऑफ करा, तर मग मी जर व्हिडिओ ऑफ करून बोलतो म्हटलं तर तुम्हाला वाटेल रेडिओ ऐकून राहिली पुन्हा मी वाटेल ना. मग रेडिओमध्ये तेवढी मजा नाही येत आपल्याला. टीव्ही पाहण्यात खूप मजा येते. टीव्ही पेक्षा मोबाईल पाहण्यात खूप मजा येते, कारण टीव्ही दूर आहे, थोडासा बोर वाटला, आता मोबाईल पुन्हा आपल्या असा जवळ येतो, मग तो खूपच चांगला वाटून राहिला, म्हणून मोबाईलला सोडतो का आपण? मग तसं नाही. माझ्यासोबत ना, आता बघा मी तुमच्या घरी पण नाही, तुमच्या गावात पण नाही, शेजारी पण नाही, फक्त तुमचं ना माझं झूम अप्लिकेशन एवढंच संबंध. मग त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करून राहा प्लीज. थँक्यू 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 सगळ्यांना. ठीक आहे. मग आजपासून तुम्ही कशावर फोकस द्याल सांगा? मनीषा मॅडमने पूर्ण ऐकलं. मनीषा मॅडम, तणावर फोकस द्यायचा आहे की पिकावर? पिकावर. दुःखावर फोकस द्यायचा आहे की सुखावर? पिकावर. नक्कीच ना. मग याच्या पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे, जे नको आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. मला निरोगी राहायचं आहे, माझ्या हसबंड सोबत प्रेम विश्वासाचे नाते आहे, अशी अफर्मेशन देत चालायचे. माझे हसबंड चांगले नाही, सासू चांगली नाही, माझं हे दुखते ते दुखते, ते अफर्मेशन तुमच्यावर वर्क करते आणि तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात. आता इथं ग्रुप जेवढे जॉईन आहे ना, प्लीज व्हिडिओ ऑन करा, खरंच व्हिडिओ ऑन करा. कसं आहे ना, नाही कनेक्ट होत विदाऊट व्हिडिओ ऑफ कनेक्ट होत नाही. अगर तुम्हाला तुमच्या आतापर्यंत मी ज्या लोकांना रेकी शिकवली आहे ना, व्हिडिओ ऑफ करून कोणीही बसलं नाही. सुनीता मॅडम, व्हिडिओ ऑफ करून बसते का कुणी? त्या मॅडम रिपीट नाही, करत. कोणीच नाही. आणि बघा रिझल्ट कोणीच येतो का, व्हिडिओ ऑनचा रिझल्ट येतो का ते बी सांगून द्या यांना. नाही, रिझल्ट नाही येत. व्हिडिओ ऑफ करून बिलकुल नाही येत मॅडम. येतच नाही, काहीच कळत नाही. बिलकुल नाही येत मॅडम. तुम्ही कितीतरी किलोमीटर, मी कितीतरी किलोमीटर, कारण हे शब्द माहिती का, एनर्जी आहे. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होणं म्हणजे कुठेतरी मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला कुठेतरी फील होते, कोणीतरी माझ्यासमोर बसलंय आणि मला सांगत आहे. आणि व्हिडिओ ऑफ मध्ये सांगितलं मी एक प्रकारचं रेडिओ, आणि रेडिओ आपण ऐकत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. आपण ऐकतो मोबाईल, जो असा चिपकून राहतो, आपल्यासाठी सगळंच काही आहे, आपल्याहून त्या मोबाईलला पसंत करतो. ठीक आहे. इथून पुढे पेरणी त्याच गोष्टीची करा जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे. दुसरा कुठलाही अदर विचार करायचा नाही. प्रेम, शांती, समृद्धी आपल्याला पाहिजे ना, त्याच गोष्टीचा विचार करायचा. माझे मुलं हे बनावे ते बनावे हे पाहिजे ना, त्याच गोष्टीचं अफर्मेशन मुलांना द्या. कसं आहे ना बघा मनीषा मॅडम, तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहे, एक गोष्ट विचारते. आपल्या मुलांना पाडणारा आपणच की नाही? बाळा पडशीन, बाळा पडशीन, बाळा पडशीन. बाळाला मी पाडलं शब्द, फक्त शब्दाने पाडलं का? ओप्पो मॅडम, तुम्ही थोडं नावाने सेव्ह करा, तर मला नाव घ्यायला बरं वाटन. ते मोबाईलचं नाव आहे. तुम्ही सांगा, मी एडिट करून देते, जमत नसेल तर मी एडिट करून देऊ का? हा, करा नाव हे करा. आपल्या मुलांना आपणच बाळा पडशीन 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 तथास्तू म्हणणारा आपणच आहे. आपले शब्द तथास्तू होतात ना. कितीतरी आई आहे
उदाहरण हो मी पाडलं कारण आपलं बाळ आपल्याला पाहिजे होतं पडलं नाही पाहिजे, पण शब्द कुठले होते? बाळा पडशील ना, बाळ पडलं आणि शब्द झाले तथास्तु. किती महान असती आहे आपण, आहे की नाही आहे? मग आपल्याला काय पाहिजे आपल्या आयुष्यात? ते पाहिजे का? बाळाला पाडणारं पाहिजे का आपलं अस्तित्व, की आपल्याला सुख पाहिजे? माझं बाळ सुखी समाधानी निरोगी राहिलं पाहिजे, माझं बाळ चांगलं चालत आहे. आता तेव्हा ही अफर्मेशन दिलं असतं तर बाळ पडलंच नसतं. आता पडलं तर त्याच्यातून काहीतरी तो शिकून गेला नक्कीच, तो त्याचा अनुभव होता, आपलं अफर्मेशन होतं. सांगायचं एवढंच होतं की आपले शब्द आपल्यासाठी तथास्तु होतात. म्हणून विचार तोच करायचा जे तुम्हाला लाईफमध्ये पाहिजे. ठीक आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजला ओळखता सगळेच जण, ठीक आहे. माता जिजाऊ पण माहित आहे. माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजाला छोटे होते तेव्हा राजे संबोधायचे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजे होते का? मयुरी मॅडम, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते का? नाही नाही होते ना. नाही मॅडम नाही. पण त्या मातेच्या एका अफर्मेशनने, छोटे होते तेव्हा, त्या मातेच्या एका अफर्मेशनने छत्रपती शिवाजी महाराज राजे बनले की नाही? Yes. बनले ना. मग अफर्मेशन कळलं काय विचार करायचा आजपासून. त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजासारखं तेज निर्माण करून दिलं त्या एका मातेच्या अफर्मेशनने. अख्ख्या मराठाला त्यांचं अस्तित्व निर्माण करून दिलं त्या एका मातेच्या अफर्मेशनने. अगर त्या मातेने म्हटलं असतं बाबा मुघल खूप बदमाश आहे, ते भांडतात, त्यांच्यापासून आपलं खूप नुकसान होते, तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती बनले असते का? नाही. शक्यच नाही. म्हणून विचार असाच करायचा, आपल्याला जे पाहिजे ते. आपल्याला आपल्या मुलाला घडवायचं आहे ना, आपल्या मुलाला सगळ्यांना माहिती आहे 90% पाहिजे. मुलाला इकडे इंग्लिश ये या मराठी ये नाही आली तरी चालते, पण आई वडिलाचं स्वप्न खूप खतरनाक असते, मुलाला 90च आले पाहिजे. असते ना मॅडम? नक्कीच ना. माझे मुलं लहान आहे पण असंच अफर्मेशन असतं सगळ्या आई वडिलांचं. असते ना मयुरी मॅडम? तुमच्या मागं स्टडीवाले लागलाय मला हो, माहिती आहे. माझे लाडच आहे. माझ्या मुलाला 90च पाहिजे, पण आपण त्यांना अफर्मेशन कसं देतो? हा काय 90 घेईन, हा अभ्यास तरी करतो का, याला येते तरी का, याची लायकी तरी आहे का 90% घ्यायची? सांगा अफर्मेशन कोणाची? अफर्मेशन आपले. कोणाची तुम्हीच सांगा. आपले. आपलेच ना अफर्मेशन. मग आपले अफर्मेशन तथास्तु होतात की नाही होतात? मुलांना पाडणारी महान असती आपणच म्हटलं. काय मेघा मॅडम नवीन जुळल्या, आपल्या मुलांना आपण पाडलं की नाही पाडलं लहानपणी? बाळा पडशीन 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 तथास्तु म्हणून पाडलं ना. किती महान आहे आपण, आहे ना? किती पॉवर आहे आपल्या शब्दामध्ये. मग आपण आपलं आयुष्य घडू शकत नाही का? आज ज्या काही गोष्टीमध्ये तुम्ही सफरिंग करत आहे त्या सफरिंग मधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही तुमचे शब्द तुमच्यासाठी तथास्तु म्हणून बोलू शकत नाही का मॅडम? बोलू बोलू शकता ना. शकतो. हे आपल्या डेलीचं उदाहरण होतं, कारण कसं आहे ना, जे आपल्या लाईफमध्ये घडतं ना ते चांगल्याने पडतं आपल्याला. ठीक आहे. आता सांगा इथं असणारे सर्व लोक जिवंत आहे का? हो, आहे. आहे ना. हो. नक्की ना. व्हिडिओ मला कुठे मेलचा आवाज येते, तुम्ही व्हिडिओ ऑन करा तर बरं होईल. करून द्या व्हिडिओ ऑन, छान वाटेल. बंटी नायडू, अच्छा बंटी नायडू, अच्छा तू मोबाईलवर भैयाच्या मोबाईलवरून जॉईन झाली का? ठीक आहे. कोणती भाजी खाते दिसते. ओके. आता कोण व्हिडिओ ऑन करा बघा. तुम्ही कुठल्या मला कळवू तर द्या, कुठल्या सिटी मधले आहेत. तुम्ही तर मला बोलवणार नाही तुमच्या घरी चाय प्यायला वगैरे. आता एवढाच संपर्क येणार आहे तुमचा ना माझा, रेकीच्या माध्यमातून कसं ना कसं जुळलं त्या ब्रह्मांडाच्या थ्रू. तर जुळा माझ्यासोबत, व्हिडिओ ऑन करा. चला, सगळेजण जिवंत आहे नक्की ना? Yes. सगळेजण जिवंत आहे ना? हो. बघा मी Yes, पुन्हा yes. विचारत आहे. चला बरं 1 मिनिटासाठी श्वास थांबवा बरं तुमचा. थांबा हातचा हृदय थांबवा. थांबा मेघा मॅडम, थांबू शकता का? नाही ना. मग विचार करा, मातेच्या पोटामध्ये असेपासून तर आतापर्यंत त्या हृदयासाठी, त्या हृदयाने तुमच्यासाठी कार्य केला. त्याला तुम्ही 1 मिनिटाचा सुद्धा ब्रेक देऊ शकत नाही. तुम्हाला माहित आहे 1 मिनिटाचा ब्रेक दिला तुम्ही कुठे पोहोचल? नक्कीच ना. मग त्या हृदयाला तुम्ही कधीतरी थँक्यू म्हटलं का? कोणाच्या भरोशावर आहे तुमचं शरीर? हृदय. हृदयाच्या भरोशावर. मग तुम्ही या शरीराचे मालक झाले का? तुम्ही या शरीराचे मालक नाही. बोला, बोलल्याने छान. नाही. एक बोललं म्हणजे आपली एनर्जी ऍक्टिव्ह होते, म्हणून बोलायचं आहे. तुम्ही या हृदयाचे मालक नाही. जे आपण घमंड घेऊन बसतो ना, मेरे पास बहुत कुछ आहे, मी सगळ्यात सुंदर आहे आणि मी अशी साडी घातली तशी घातली, घे पाय आता तुलाच जळवतो, ह्याच्यात काहीही मतलब राहिला नाही.
कारण आपलं हे शरीर नाही. एक श्वास घेतल्याने एका श्वासाने आयुष्य मागे पडते. नक्की ना मॅडम? आता याच्या पहिले जे उदाहरण सांगितलं, जी वेळ गेली ती वापस आली का? मग नाही एक नाही. श्वास घेतला की एका श्वासाने आयुष्य मागं पडते. डोक्यावर लावलेला ₹1 टिक्का सुद्धा आपण नेत नाही सोबत, पण दुनियाभरचं घमंड आणि टेन्शन घेऊन जगतो या पृथ्वीवर. जणू हे घर बी आपणच नेणार आहे आणि पृथ्वी सगळी उचलून मीच नेणार आहे, माझीच प्रॉपर्टी आहे. दुनियाभरचं घमंड आहे आपल्यामध्ये. मग ह्या घमंडासोबत जगू तर दुःख, चिंता, तणाव, डिप्रेशन ते तर पोसून ठेवू ना आपण आपल्या मुलाबाळासारखे त्यांना. नक्की ना? मग जगता आलं पाहिजे खरं म्हणजे. म्हणून जगून घ्या, स्वतःसाठी जगा. सगळ्यात महत्वाचं काहीही न्यायचं नाहीये. चिंता, तणाव, डिप्रेशन याला कधीही लाईफमध्ये जागा द्यायची नाही. आता बघूया इथून पुढे. चला लकी ड्रॉ देते एका व्यक्तीला मी. कोणाला पाहिजे लकी ड्रॉ? प्रणिता मॅडम. मेरे जिंदगी में गम लेके बैठणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. जगाचं कसं ते 5 दिवसात सांगते मी समजून. टेन्शन घ्यायचं नाही. ज्या उद्देशाने जुळले त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी मी 5 दिवस जीव तोडून मेहनत करते मी समोरच्यासाठी. ठीक आहे? चला प्रणिता मॅडम, लकी ड्रॉ देऊ का तुम्हाला? अनम्यूट करा. लकी ड्रॉ देते तुम्हाला मी. अजून कुणाला लागत असेल तर सांगा. कुणाला पाहिजे लकी ड्रॉ? मला पाहिजे. मला 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 नाही, सुनीता मॅडम थांबा तुम्ही. प्रणिता मॅडमला देते. लकी ड्रॉ देऊ पण प्रणिता मॅडम? चालेल ना? 5 करोडची लकी ऑफर ड्रॉ आहे. सुरू 5 केले का करोडची. मॅम? पाहिजे का 5 करोड? लकी ड्रॉ सुरू केले? हो हो. तुम्हाला पाहिजे सरोज मला मॅडम नको. 5 करोड? कुणाला नाही पाहिजे नाही लवकर नाही सांगा नाही. 5 करोड. मला नको. मला नको. 5 करोडची मला ऑफर आहे नको. माझ्याकडे. मला नको. नको ना? पाहिजे मला प्रणिता समजलं. मॅडम? मला समजलं. मला समजलं. मला नको. पाहिजे. प्रणिता मॅडमला 5 करोडची ऑफर आहे. ठीक आहे? त्या मोबदल्यात तुम्हाला त्या 5 करोड मध्ये 2 डोळे द्यावे लागेल. बरं किडनी देत जा. किडनी मध्ये भेटून जाते. किडनी, 2 पाय, 1 हात दे जा. काहीच नाही? तुम्ही देता का मेघा मॅडम? 5 करोड आहे ना नाही मॅडम, नाही. कोण देईन? फुकट देते का कोणी 5 करोड? 1 रुपयाने देते तिथे कोणी कोणाला? 5 करोड देईन का फुकट? नाही देत. तुम्ही तुमच्या शरीराची तुलना पैशासोबत केली का मॅडम? केली का मॅडम पैशासोबत? शक्य नाही ना? आपण आपल्या शरीराची तुलना आपण पैशासोबत करूच शकत नाही. शक्यच नाहीये. विचार करा, ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानता त्या ईश्वराने इतके सुंदर डोळे दिले तुम्हाला. किती सुंदर जग बघू शकता तुम्ही. किती सुंदर प्राणी, पक्षी, झाडं बघू शकता. एवढे सुंदर कान दिले. कितीतरी मधुर आवाज ऐकू शकता. मधुर आवाज तर समजा इम्पॉर्टंट आहे आपल्याला, ते आजूबाजूला काय झालं ते ऐकण्याची, ते बी ऐकू शकता तुम्ही. एवढे सुंदर हात दिले, कितीतरी कामं तुम्ही करू शकता. पाय दिले, त्यांनी तुमचं वजन पेललंय कितीतरी वर्षापासूनचं. कधी वाढवता कधी कमी करता, ते वजन पेलते ते पाय तुमचे. विचार करा, त्या शरीराला, त्या ईश्वराला एक वेळ तरी थँक्यू म्हटलं का शरीरासाठी? तुम्ही सांगता त्याला मेरी जिंदगी में कितना गम है. तो ईश्वर अंबानीला देऊन राहिला, मला देऊन राहिला, आणि तुम्हाला तुमच्या रिश्तेदाराला देत आहे, तो तुम्हालाच नाही देत आहे का? पण तुम्ही त्याला सांगतच नाही की माझ्याजवळ एवढं सारं आहे, त्यासाठी पहिले तुला धन्यवाद, मग तो देतो तुम्हाला जास्त मल्टिप्ले करून. म्हटलं का मॅडम कधी शरीरासाठी धन्यवाद? जगात कितीतरी लोक आहे का त्यांच्याजवळ 2 डोळे नाही, ते जग बघू शकत नाही. कान आहे पण ते आवाज ऐकू शकत नाही. हात आहे पण ते काम करू शकत नाही. पाय आहे पण चालू शकत नाही. आहे ना अशी बी लोक? मग त्यांच्यापेक्षा आपण दुनियातला किती भाग्यशाली व्यक्ती झाला? बनली की नाही बनली भाग्यशाली सांगा? आपण म्हणतो छोट्या छोट्या गोष्टीवर आपण टेन्शन, तणाव घेऊन आपण अख्खं आयुष्य रडण्यामध्ये घालवतो. मनावर आज स्वतःला छातीवर हात ठेवा एकदा आणि म्हणा मी खूप भाग्यशाली आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्याला सांगा की मी खरंच भाग्यशाली आहे. मी या ब्रह्मांडातील खरंच सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. जेव्हा आपण एक क्रिया करतो ना, एक ऍक्शन करतो ना, तर ती एनर्जीचा फ्लो होतो. म्हणून करा, नक्की करा. बोलणंच एक ऍक्शन आहे, बोलणंच एनर्जी आहे. आणि तुम्हाला तुमचं भाग्य बदलायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करा. ठीक आहे? आता बघा मेघा मॅडम, तुमचं घर आहे का स्वतःचं? फ्लॅट फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे घरच झालं मॅडम आपलं अधिकाराचं. ते महत्वाचं आहे. हो. गाडी पण असेल, कार पण असेल, त्याच्यात काही डाऊटच नाही. नक्कीच ना? हो. 1 मिनिट थांबजा मॅडम. अच्छा ठीक आहे. हा असेल मग सांगा, आता तुम्ही आज कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. मी प्रूफ करून देऊ का तुम्हाला?
नक्की ना? बघा, कितीतरी लोक असन की तुमच्यासारखे डोळे असावे, जे 2 डोळे त्या व्यक्ती जड नाहीये. म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता. कितीतरी व्यक्ती रस्त्यानं आपणच बघतो, त्याला असं वाटत असेल कदाचित या मॅडम सारखे माझे बी पाय असावे. कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता. कोणाला वाटत असेल की माझं घर असावं स्वतःचं, 2 रूमचं नाही, एकही रूमचं असलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता. कोणाला वाटेल माझ्याजवळ बाईक नाही, कार नाही, पण कदाचितच माझ्याजवळ सायकल असावी. कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता. मग तुम्ही कशा आहात? स्वतःला काय म्हणता तुम्ही आज मग? आई भाग्यशाली. भाग्यशाली. या दुनियातल्या सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. मी फेसबुकवर एक रील बघितली मॅडम. त्या मुलाला पाय नव्हते. पाय नव्हते म्हणून रस्त्यावर त्यांनी चॉकनी असे पाय ड्रॉ केले. तिथे बसला तो आणि रील बनवून जगासमोर प्रसिद्ध केली की माझे असे पाय असावे, हे माझं स्वप्न आहे. पण तिथे त्यांनी नाराजगी प्रेझेंट नाही केली. त्यांनी सांगितलं की मी खुश आहे, हे माझे 2 पाय आहे. म्हणजे बघा, कितीतरी लोकांपेक्षा आपण स्वप्नातलं जीवन जगतो. आणि खरंच आपण किती भाग्यशाली आहे. आपण घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव, चिंता घेऊन यांनी असं म्हटलं, यांनी तसं म्हटलं, तसं करू करू आपण स्वतःला किती दुखी करून बसतो. पण एकदा जगाकडे बघा तर डोळे खोलून, आणि बघा तिथे किती आपल्यापेक्षा किती लोक संघर्ष करत आहे. त्यापेक्षा आपण किती भाग्यशाली आहे. रात्रीच्या थंडीत, पावसाळ्यात, उन्हाळ्याचे चटके, छत डोक्यावर नाही पण तुमचं भाड्याचं नाही, स्वतःचं घर आहे. म्हणजे या ब्रह्मांडातील मी तर खरंच सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. आता तुम्ही ठरवा तुमच्यासाठी. तुम्ही कशा आहे तुम्ही ठरवा आता तुमच्यासाठी. ठीक आहे. आता इथून पुढे आपण हमेशा आपली लाईफ कंप्लेंट मोडमध्ये जगतो ना मॅडम? सगळ्यांनाच कंप्लेंट असतात. मला पण आहे, पण आता मला त्याचं समाधान मिळालं की कंप्लेंट न करता त्यावर सोल्युशन काढायचं. आधी मी पण अशीच होती. 4 वर्ष पहिले रेकीमध्ये यायच्या पहिले माझा स्वभाव असाच होता. पण ते म्हणते ना, रेकीला मागता मागता थको, पण रेकी देता देता थकत नाही. फक्त तुमचं इंटेन्शन, तुमचा विश्वास. जेव्हा रेकी सोबत असेल ना, तर रेकी अख्खा आयुष्य बदलून टाकते तुमचं. मी तुमच्या समोर जे प्रेझेंट आहे ना, याच्या पहिले माझं बॅकग्राऊंड खूप खतरनाक होतं. मला तेवढं सांगायचं नाही, पण मनाचा एवढाच उद्देश आहे, रेकी सोबत जुळली तर आयुष्य बदललं माझं. ठीक आहे. आता आपल्याला फक्त कंप्लेंट असतं सासूला सुनेची आणि सुनेला सासूची, पतीला पत्नीची, एकमेकाचं सगळं, आईला मुलाची. माझा मुलगा तर हेच करत नाही, तेच करत नाही, माझा मुलगा असा तसा. असते की नाही असते मॅडम कंप्लेंट? सांगा. खूप नॉर्मल गोष्ट आहे, पण तुम्हाला माहित नाही त्या छोट्याशा एका कंप्लेंटनी अख्ख्या एकमेकाच्या भावना डिस्टर्ब होतात ना. भावना डिस्टर्ब म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काहीतरी घेऊन बसलेला आहे, एक थॉट, की ही समोरची व्यक्ती माझ्याविषयी काहीतरी विचार गलत केला तिनं म्हणून. होतात भावना डिस्टर्ब. भावना म्हणजे जस्ट आपली एक फिलिंग, आपला एक थॉट, एकामेकाविषयीची भावना, प्रेम जे आपण दर्शवतो घरामध्ये सदस्यासाठी. ते इथे असणाऱ्या सर्वांचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण काय आहे ना, ते सुंदरतेने आपल्या आयुष्याला बघतच नाही. आपल्या तर बघतच नाही, पण आपण समोरच्यालाही बघत नाही. आपण तर राहतोच टेन्शन मध्ये, आपण समोरच्यालाही म्हणतो हा बी असाच आहे. म्हणतो ना आपल्या घरातल्या लोकांना, सोडतच नाही ना. आपला स्वभाव बनलाय. आपण आपल्याला बी दोष देतो आणि समोरच्याला संग घेऊन चालतो, तू बी चाल माझ्याच. पण आपण स्वतः बी बदलू शकतो आणि दुसऱ्यालाही बदलू शकतो. हा पॉवर कोणामध्ये नाहीये. आज एकाएकी जीवन जगणाऱ्या त्या आई वडिलांना विचारा, त्यांचं दुःख ऐकण्याला सुद्धा कोणी नाहीये. आहे का मॅडम? त्यांचं दुःख ऐकणारा कोणाला टाइम सुद्धा नाहीये त्यांचं दुःख ऐकण्यासाठी. पण कटकट करणारी असली बायको, कटकट करणारा नवरा असला तरी आपल्याच खराब परिस्थितीमध्ये आपली साथ देतो की नाही देत? मग आपण भाग्यशाली आहे की नाही? आहे ना. मग कंप्लेंट करणं महत्वाचं आहे का? आपल्या परिस्थितीला जर आपला कामी पडत आहे, तर आपला नवरा, आपली बायको सगळ्यात भाग्यशाली आहे आपल्या दुनियामध्ये आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं व्यक्ती आहे. ठीक आहे. म्हणून आजपासून समोरच्या व्यक्तीला एकदा धन्यवाद म्हणायचं. त्यांचं असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण एकदा जर ह्या शरीरातून प्राण नावाची ऊर्जा निघून गेली ना, तर ती व्यक्ती बी भेटत नाही आणि तुमची निघून गेली तर तुम्ही बी भेटणार नाही त्या व्यक्तीला. मग ती व्यक्ती असणं किती महत्वाचं आहे आपल्यासाठी? नक्कीच ना. ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असणं खूपच महत्वाचे आहे. आता बघा, आपल्याला याचा पण त्रास होतो, त्याचाही होतो आणि त्याचाही होतो. आपला स्वभाव आहे तो. आपल्याला तथास्तु आहे देवाकडून. ठीक आहे. आपल्याला म्हणतेच तो. आपल्याला सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो. पण मी जर म्हटलं या ब्रह्मांडातील तुम्ही एकटे राहा, तुम्ही एकटे राहाल का? मग झेलाचं सगळ्यांना. मनाचं चांगलं आहे, तुम्ही असणं महत्वाचं आहे. थँक्यू म्हणायचं त्यांना. काय जातं थँक्यू म्हणाला? थँक्यू म्हणून तर बघा किती मिळतं, भरभरून मिळतं.
त्या कसं आहे ना, कमिया नका पाहू कोणामध्ये. कोणाही मध्ये चांगल्या गोष्टी असते. एखाद्या व्यक्तीनं 10 गोष्टी जर गलत केल्या तर त्या 10 मध्ये त्याची एक तरी गोष्ट अशी असते ती चांगली असते आणि मनाला तोडून टाकते त्याची एक चांगली गोष्ट. त्या एकाच गोष्टीला बघायचं, 9 गोष्टीला फेकून द्यायचं डस्टबिन मध्ये. मग बघा आपले रिलेशन कधीही बिघडणार नाही. नक्कीच करून बघा. कारण आपण नेहमी माझा मुलगा असा, माझी मुलगी अशी, आपण कंप्लेंट करतो मॅडम, नक्कीच करतो. कारण तुम्हालाही माहिती आहे दुनिया कशी आहे, मुलं काय करून राहिले हे सगळ्यांना माहिती आहे. पण विचार करा, त्या मुलामुळे IVF सेंटरमध्ये अगर जाऊन बघा ना, कितीतरी रांगा लागलेल्या आहे. जे पद्धत तुमच्या पदरी त्या ईश्वराने निस्वार्थपणे तुमच्या पदरी जे सुख टाकलं ना, त्या सुखासाठी कितीतरी लोक IVF सेंटरच्या बाहेर लाईन लावून आहे की नाही आहे. मग आपण सुखी आहे. मग ज्या मुलामुळे समाजामध्ये लग्न करून जेव्हा आपण येतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे कोणत्या अस्तित्वाने आपल्याला ओळखलं जाते, कुठल्या अस्तित्वाने आपण प्रेझेंट होतो जगासमोर. एका आईच्या मातृत्वाने होतो ना. मग ते कोणी प्राप्त करून दिलं आपल्याला, कुणीतरी आपल्या पोटी आला त्यांनी करून दिलं. मग त्याची कंप्लेंट करायची की त्याचे धन्यवाद करायचे आहे आपल्याला. नाही तर तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहे, तुम्हाला माहित आहे. वावरून बघा या समाजात बिना आईचं जगणं मुश्किल करून टाकते समाज तुमचा. आणि तेवढं सुख तुम्हाला त्या ईश्वराने निस्वार्थपणे तुमच्या पदरी असं दिलं आणि तुम्ही झेललं. त्या ईश्वराला पण धन्यवाद आणि जे आपल्या पदरी आला त्याला पण धन्यवाद. एकदा मनाला काय जातं, समोरची व्यक्ती बदलते थँक्यूनी. जी आजपर्यंत ती जशी वागत आहे ना, तुम्ही म्हणून बघा त्याला थँक्यू. कधीही हे नाही येणार. आता मी तुम्हाला एक प्रेयर सांगते. तुमची जर कुणाही सोबत काहीही रिलेशन बिघडले असेल, ठीक आहे, एक होपोनोपो प्रेयर येते. माहितीये का तुम्हाला कुणाला होपोनोपो प्रेयर? हा मॅडमला माहिती. मॅडम तुम्ही थोडं नाव सांगा ना. गुगल आलाय, पिक्सेल 6 Pro नाव अनम्यूट करा. थांब, त्रास नको दे तिथे. मॅडम व्हिडिओ ऑफ झाला. बरं जाऊ द्या, या तुम्ही नंतर, मी बोलते तुमच्यासोबत, ठीक आहे. होपोनोपो प्रेयर माहिती आहे. आपले कुणाही सोबत रिलेशन जर खराब असेल ना तर सगळ्यात पॉवरफुल टेक्निक होपोनोपो प्रेयरची आहे. आता जेव्हा सायंटिस्ट लोकांनी जेव्हा रिसर्च केलं, जेव्हा डॉक्टर लोकांनी रिसर्च केलं, जे मेंटल लोक असतात ना त्यांच्यावर रिसर्च केलं, तेव्हा मेंटल लोक जसे हाफ लोक इकडे डिवाइड केले, हाफ लोक इकडे डिवाइड केले. हाफ लोकांना मेंटली ज्या गोळ्या चालू असतात त्यांच्या त्या गोळ्या दिलेल्या आहे आणि इकडे असलेल्या हाफ लोकांना होपोनोपो प्रेयर म्हणायला सांगितलेली आहे. आता विचार करा रिझल्ट कसा आला असेल. ज्यांनी होपोनोपो प्रेयर केली ते लोक घरी गेले परमनंट आणि ज्यांनी गोळ्या खाल्ल्या ते लोक गोळ्याच खात आहे. त्यांच्यावर नंतर केलं असेल काहीतरी, पण ते लोक गोळ्याच खात आहे. मग विचार करा तुम्ही, ही होपोनोपो प्रेयर त्या मेंटल व्यक्तीला ठीक करू शकते, आपले रिलेशन ठीक नाही करू शकत का? तुम्ही यूज केली आहे मॅडम, मला चांगल्याने माहिती आहे, तुमचा चेहराच सांगून राहिला. किती रिझल्ट आहे त्याचा. माझ्या इथे पण स्टुडंट आहे, त्यांनी पण यूज केलं. अक्षरशः 18 वर्षापासून स्ट्रगल मध्ये असणारी एक माझी स्टुडंट, त्यांचा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झाला 2 महिन्या पहिले. म्हणून होपोनोपो प्रेयर म्हणायची. काय करायचं, कुठल्याही व्यक्तीचं जर आपल्या मनात त्यांच्याविषयी राग असेल किंवा त्यांचा आपल्याविषयी असेल ना, डोळे बंद करायचे, छातीवर हात ठेवायचा आणि प्रेयर म्हणायची. त्या व्यक्तीला समोर व्हिज्युअलाइज करायचं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे. ही झाली समोरच्या व्यक्तीसाठी. किती वेळ म्हणायचं, 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं, पण म्हणा पूर्ण. आणि त्या व्यक्तीला म्हणा की मी तुझ्यासोबत जर काहीही वाईट केलं असेल ना त्यासाठी मला माफ कर, किंवा मी तुझ्यासोबत काही वाईट, तू माझ्यासोबत काही केलं असेल त्यासाठी मी तुला माफ करते. एक झाली हे रिलेशनशिपसाठी. दुसरी होपोनोपो प्रेयर स्वतःसाठी करायचं. कारण सगळ्यात जास्त अत्याचार तुम्ही तुमच्या स्वतःवर करता. आता तुम्ही म्हणा तू माझ्यापेक्षा लहान आहे ना, अक्कल वाटतं का? ते अक्कल गिक्कल काहीच नाही, मी समजून सांगते तुम्हाला. नाही का मॅडम? तुम्ही माझ्यापेक्षा जास्त दुनिया बघितली, अक्कल नाही वाटत. कधी कधी कसं असते ना बघा, नॉलेजची गोष्ट करायला मी तर सांगितल्यापेक्षा गुगलवर पण भेटन, युट्यूबवर पण भेटन, इन्स्टावर पण भेटन. पण जो समोरून येऊन जो सांगतो ना आपलं बनवून, ती एनर्जी वेगळी असते ना. आता शरीरासाठी पण म्हणायचं, आपण अत्याचार केले नाही शरीरावर. मी समोर तुम्हाला समजून सांगणार आहे कसे केले तुम्ही